वरळी हिट अँड रन प्रकरणामधली। मिहिर शहा वरळी हिट अँड रन प्रकरणातला प्रमुख आरोपी याला अखेर 3 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केलेली आहे। मिहिर शहासह 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये मिहिर शहा सापडला। एका फ्लॅटमध्ये तो लपला होता। मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना सुद्धा पोलिसांनी अटक केल्याची माहिती सध्या मिळते। मिहिरला सध्या वरळी पोलीस स्टेशनला आणलं जातंय। गेल्या 3 दिवसांपासून मुंबई पोलिसांची अनेक पथकं मिहिर शहाचा शोध घेत होती। मिहिर शहा हा शिवसेना शिंदे गटाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मुलगा आहे। रविवारी सकाळी 5:30 वाजता वरळी सीफेस जवळ त्याने अपघात केला। दारूच्या नशेमध्ये मिहिर शहा गाडी चालवत होता असा आरोप आहे, अंदाज आहे। मिहिर शहाने एका दाम्पत्याला आपल्या गाडीची टक्कर देऊन उडवलं आणि त्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। मात्र काल कोर्टामध्ये या अपघातासंदर्भातली जी माहिती समोर आली त्यानं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला। मिहिर शहाला पोलीस त्यानंतर शोधत होते। मिहिर शहाच्या वडिलांना ताब्यात घेतलं होतं। 1 दिवसांची पोलीस कोठडीही मिळाली होती। त्यानंतर मात्र मिहिर शहा यांच्या वडिलांना जामीन मंजूर झाला। ड्रायव्हरला 1 दिवसाची अजून पोलीस कोठडी मिळालेली आहे। ड्रायव्हरनं सुद्धा या संपूर्ण अपघातामध्ये मिहिर शहाची मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। या सगळ्या प्रकरणाची आणखीन चौकशी करण्यासाठी प्रमुख आरोपी मिहिर शहा याचा शोध पोलीस घेत होते आणि आज शहापूरमधून मिहिर शहा आणि त्याला मदत करणारे इतर अशा 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे। मिहिर शहाला अटक झालेली आहे। मात्र या प्रश्नानं, या संपूर्ण घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। खरं तर ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांचा जीव वाचला असता अशी माहिती आता समोर येते। कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांवर या संपूर्ण अपघातामुळे सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्या कुटुंबियांपैकी जयंत वाडकर आता आपल्या सोबत आहेत। खरं तर आपल्या सगळ्यांसाठी त्यांची ओळख एक अभिनेता म्हणून आहे। मात्र कावेरी नाखवा यांचे ते काका आहेत आणि सध्या माझ्या सोबत आहेत। वाडकर सर, खरं तर अशा कुठल्या विषयावर आपल्याला बोलावं लागणं हेच दुर्दैव आहे, पण हा अपघात ज्या दिवशी रविवारी सकाळी झाला, काय पहिली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली होती? कारण हा सगळ्या कुटुंबियांसाठी आघात होता। मला ज्यावेळी पहिला फोन आला आणि त्या फोनवर मला कळलं की असं झालं, तेव्हा मी लगेच मी पोलिसांचा खूप जवळचा मित्र आहे, त्यामुळे माझ्या जेवढे ओळखीचे पोलीस आहेत त्यांना फोन लावले आणि मग त्यांनी फोन केले। तिकडे काटकर म्हणून जे सिनियर पी आय होते त्यांच्याशी ते बोलले। माझ्याशी त्यांना बोलता नाही आलं कारण का माझा मित्र मला बोलला की अरे त्यांच्या समोरच ऍडिशनल सीपी आणि डीसीपी आलेले आहेत, ते त्याच्या समोर आहेत, त्यामुळे ते बोलू नाही शकणार आता तुझ्याशी, पण कारवाई चालू आहे। मला एवढंच कळलं की उद्या सकाळी 7:30-8 वाजता ऍडिशनल सीपी आणि डीसीपी येऊन पोलीस स्टेशनला बसतात एका वरळी पोलीस स्टेशन मध्ये। इथेच मला जरा डाऊट आला, म्हटलं काहीतरी गडबड आहे, हे हाय प्रोफाईल असावं, म्हणून मग मी माझ्या सगळ्या बाकी लोकांना, म्हणजे एवढे माझे मीडियाचे मित्र आहेत त्या सगळ्यांना फोन लावले आणि बोललो की असं असं झालंय, प्लीज काही तुम्ही पोचा तिथपर्यंत। आणि मग ती सगळं मला हॅट्स ऑफ टू पहिला मीडिया की तुम्ही ही ट्रायल घेतली त्याबद्दल तुम्हाला खूप सारे आभार मानतो मी तुमचे, कारण तुमच्यामुळे आज तो मुलगा पकडला गेलेला आहे। आज तुम्ही अजून ती लावून धरले, 3 दिवस झाले, 3 दिवसानंतर या मुलाला पकडले। या मुलाचे सगळे डिटेल्स आपल्याकडे होते, गाडी होती, त्यानंतर ती नंबर प्लेट काढून का मागे ठेवली, त्यांचे जे हे होते निशाण्या होत्या त्या सगळ्या वाईप ऑफ करण्याचा प्रयत्न कोणी केला, का केला, वडिलांबरोबर किती वेळा बोललाय, सगळे रिपोर्ट आपल्याकडे आहेत। दारू प्यायला तो एका बारमध्ये, तो बार मालक येऊन सांगतोय की त्याने एकच बियर प्यायली, तो अमुक वेळा बाहेर पडला आणि शांतपणे बसला होता आणि मर्सिडीज गेला। म्हणजे हा जो ओनर आहे, हा ओनरला काय माहिती, तो फक्त काय ते एकच गिरायक होता आतमध्ये, तो त्याकडेच बघत होता, हा 1 बियर प्यायला, 2 बियर प्यायला। हे सगळं मला असं जाणवलं की हे सगळं घोटांड आहे, हे सगळं जमवलेल्या गोष्टी आहेत या, म्हणून मला असं डाऊट होता। म्हणून मी सारखं सांगत होतो कालपासून आणि आज पण की मीडिया, या पोलिसांबद्दल मला खूप आदर आहे। पोलीस आणि इतके तत्पर असतात आणि मला मी गॅरंटीच सांगतो, आज जर 24 तासात जर सगळे गुंड पाहिजे असतील तर कोणी हस्तक्षेप करू नका, कोणत्याही राजकारण्यांनी मध्ये येऊ नका, तर हे पोलीस सगळे गुंड, सगळा क्राईम बंद होईल।
आणि हा जो पैशाचा आणि सत्तेचा जो माज चढलाय ना, हा माज यांच्याकडून उतरवला पाहिजे. मला हे दोघं दिसत आहेत फोटोमध्ये, पण मला खरंच खूप हीण येते आणि त्यांना काय करावं हे सुचत नाही मला. त्या अशा लोकांना इतक्या विकृत पद्धतीने मारलंय माणसं माझ्या पुतणीला, यांना सहन करावं लागेल. म्हणून मी हात जोडून विनंती करतो प्रशासनाला, सगळ्यांना, मंत्र्यांना की प्लीज प्लीज यांना 302 कलम लावला पाहिजे. आणि पहिली प्रथम हिट अँड रन आणि या जे काय आपला ऍक्ट आहे ट्रॅफिकचा, तो ऍक्ट कायदा बदलायला हवा. हा कायदा आपल्याला वाचू शकतो. या कायद्यामुळे हे लोक कुठे जाऊ शकत नाहीत. आज 15,000 रुपये देऊन कोणी सुटू शकतो कोणालाही मारून. अरे आज माझ्यासमोर एक डॉग आला, मांजर आली तरी आपण गाडी थांबवतो. आणि या माणसानं इतक्या 3 किलोमीटर गस्तवत नेऊन तिला बाहेर काढून मग पुन्हा गाडी चालवून पुन्हा ती गाडी सोडून वडिलांबरोबर बोलत होता. त्यांच्या बोलण्याप्रमाणे हा चालत असणार मुलगा, कारण का तिकडे गाडी सोडली, मग ऑटोनी गेला. म्हणजे या सगळ्या गोष्टी पोलिसांकडे आहेत, पण तो पकडला जात नव्हता. म्हणून मी पोलिसांना म्हटलं प्लीज हात जोडून विनंती करतो, त्याला पकडा. आणि आता त्याला पकडलाय. त्याला जास्तीत जास्त जी कोर्टालाही सांगितली, जास्तीत जास्त जी त्याला कस्टडी मिळू दे आणि त्याला इतकं वधवून घ्या त्याकडून या सगळ्या गोष्टी. आणि हा पैशाचा माज उतरवायला पाहिजे या लोकांचा. तुमचा संताप सहज समजण्यासारखा आहे, कारण ज्याच्या घरातलं माणूस असं जातं त्यालाच ती दुःख, त्यालाच तो दाह कळतो. जे आता तुम्ही मला सांगितलं की अपघात झाला, पण त्या अपघातानंतर जे समोर आलं ते अंगावर काटा आणणारं होतं, जे पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं. तुम्हाला हे सगळं कधी कळलं? कारण हे सीसीटीव्ही फुटेजमधनं किंवा पोलिसांच्या तपासानंतर समोर आलं असेल. तुम्हाला केव्हा कळलं की हे इतकं सगळं झालं होतं? कारण ते यातना देणार आहे आणि त्या यातना आज नाही आहेत, त्या पुढचे न जाणो कित्येक वर्ष तुमच्या सोबत राहतील. कारण हे सगळं माझ्या मुलानं आणि माझ्या भावाने बघितलंय. कारण का ते नायर हॉस्पिटलला होते. कारण का माझा प्रयोग होता आजीबाई जोरातचा, आणि म्हणून मला पनवेलला जायचं होतं. 4चा माझा प्रयोग होता. त्यामुळे मी या सगळ्या प्रकारात पुढेच नव्हतो. पण फक्त फोनवर आणि माझ्या सगळ्या गोष्टी फोनवर चालू होत्या. डॉक्टरांची म्हणा, पोलिसांची म्हणा, फोनवर चालू होत्या. पण जो क्षण होता, मला गाडी चालवताना सुद्धा खूप त्रास होत होता मला. पण खरंच सांगतो, खूप यातना देणारा क्षण होता तो. आणि मी म्हणजे काय बोलावं तेच सुचत नाही. असल्या लोकांना काय करावं. मला तर वाटतं की कोर्टाने ट्रायल घेण्यापेक्षा ना त्यांना चौकात उभे करून फोडले पाहिजे. पोलिसांचा एकूण तुमच्यासाठीचा सहकार्य कसं होतं? कारण मुळात हा संताप खूप सगळ्यांचा आहे की इतकी टेक्नॉलॉजी पोलिसांच्या हातात आहे. मुंबईसारखं शहर आहे जिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस आहेत, 3-3, 4-4 पथकं लावली जातात, तरी 3 दिवस आरोपी सापडत नाही. आता तो आरोपी सापडलाय, पण त्यानं दारू प्यायली होती की नव्हती अपघाताच्या वेळी हे कधीच कळू शकणार नाहीये. पोलिसांनी योग्य वेळी योग्य कारवाई केली असं वाटतंय? नाही, मला नाही वाटत. पण करू शकले असते ते, त्याला आरामात पकडू शकले असते. बाकी सगळ्या गोष्टी जर पकडल्या जात आहेत त्या जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर होत्या. त्यामुळे त्याला पकडणं सोपं होतं खरं तर. पण आय डोंट नो व्हॉट, काय मला बोलावं तेच कळत नाहीये. तुम्ही त्याला एवढा तेव्हाच पकडला असता तर तो आज ड्रंक, आणि तो ड्रंक असणार, त्याशिवाय त्यांनी एवढं करू नाही शकत माणूस. बरं, तो ड्रायव्हरनी गाडी चालवली म्हणतो, पण तो ड्रायव्हर आता कस्टडी घेतली. त्याचं मला काय झालं माहिती नाही. आज कोर्टात त्यांनी कस्टडी होती शिवडी याच्यात. त्याला काय पुढे जामीन मिळाला की नाही मिळाला हे मला अजून कळलं नाही. कारण का माझं एरे पैशाचं आमचं वर्कशॉप चालू आहे, तिकडून बोलतोय. आणि खरंच सांगतो की हे शक्य होतं पोलिसांना. हा राजकीय दबाव आहे ऑफकोर्स. हा नक्कीच याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे. कितीतरी लोक याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. आज 12 लोक पकडले आतापर्यंत. माझ्या मते अजून लोक पकडली जातील असं वाटतं मला या प्रकरणामध्ये. आणि या एकालाही क्षमा केली नाही पाहिजे. यांना 302 कलम लावला पाहिजे. आणि पहिल्या प्रथम मी सारखा ओरडून म्हणतोय की अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा सगळे माझे मित्र आहेत, जे कोणी आपले राज्यकर्ते आहेत, त्यांना माझं सांगणं होतं कालपासून. आता पण सकाळी बोललो की हा कायदा बदलण्यासाठी पहिला काहीतरी अमेंडमेंट करा किंवा कायदा पहिला बदला. पुण्यातली केस झाली, त्याच्या पाठोपाठ मुंबईतली केस झाली. गाडी चालवताना म्हणून
कुणी आपली जबाबदारी घेताना दिसत नाहीयेत, कारण काही दिवसांच्या कारवाईने पण या घटनांमधलं साम्य हे दिसतं की या घटना झाल्यानंतर आरोपींना कठोर शासन देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते। जे संतापजनक कृत्य पुण्यामध्ये घडलं त्याचीच पुनरावृत्ती मुंबईमध्ये झाली। इथेही असं झालं की ड्रायव्हरनं ब्लेम घ्यावा, ड्रायव्हरनं जबाबदारी घ्यावी। पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करतायत, दबावाला बळी पडतायत। हो, आपला पोलीस एक आता 2 पोलिसांना उडवलं त्यानंतर त्याच दिवशी रादर सकाळी तो कोळी नावाचा एक समाधान पोलीस कोळी कर्मचारी तो गेला त्यामध्ये, एकतर प्रचंड इंजर्ड आहे। म्हणजे मला काय म्हणजे हा काय आहे मला कळत नाही, हा कसला माज आहे खरंच सांगतो मी। इतकं वाईटरित्या रिॲक्ट होईल ना मला सांगता येत नाही। अशा वेळेला आपल्या भावना बाहेर न येऊ देणं याच्यासाठी किती कष्ट लागतात याची मी फक्त कल्पना करू शकते। पण तुमच्या डोळ्यामध्ये तुमचं दुःख आहे, तुमचा त्रागा आहे, तुमचा राग आहे, तुमचा संताप आहे आणि तो या व्यवस्थेवर आहे। तो फक्त आपण कुणीतरी गमावलं याच्यासाठी नाहीये, पण गमावल्यानंतर त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी जी यंत्रणा आपल्या सोबत आहे ती यंत्रणा जर ते काम करत नसेल, तर जी ती यंत्रणा आपल्याला वाटण्याच्या अक्षताला उपाहत असेल, तर येणारा संताप हा फक्त तुमच्या डोळ्यात नाहीये, ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आहे। आज मिहिर शहाला अटक झालेली आहे, पण 3 दिवसांनंतर अटक झाल्यानंतर मिहिर शहाच्या रक्तामध्ये दारूचे नमुने सापडणार आहेत का? मिहिर शहाच्या जे सीसीटीव्ही फुटेज सापडले ते सीसीटीव्ही फुटेज त्याला या गुन्ह्याबद्दल कठोरात कठोर कारवाई देण्यासाठी पुरेसं आहे का? त्याच्या वडिलांनी त्याला या सगळ्या गुन्ह्यामध्ये जी मदत केली ते जर 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटत असतील तर यंत्रणा या सगळ्या गुन्हेगारांना गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी आहेत की यांना वाचवण्यासाठी आहेत असा प्रश्न निर्माण होतो। या प्रश्नांची काय उत्तरं असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत। आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा घटनेची माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। जयवंत सर, आपण तेही प्रश्न ऐकूयात। नाखवाजींकडून ती जी काही घटना झाली त्यांनी जसं सांगितलं भयानक घटना झाली, त्यांच्या पत्नीनं जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं। खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आत्ता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्यासमोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील। दुसरं म्हणजे हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आहे आपल्याला दिसत आहे, कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड तो मिहिर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, सीसीटीव्हीमध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय, पण आज नशिबाने हे पकडले आहेत। पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहिर शहावर टाकली पाहिजे। जयवंत सर, तुम्ही आता माझ्याशी बोलताना ज्या वाक्यानं सुरुवात केली तेच वाक्य आहे, मर्डरची केस दाखल व्हायला पाहिजे, हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। पण वाटतंय तुम्हाला एकूण यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा वेग पाहता असलं काही करतील? मी तुला सांगू का, माझा आहे ना 4 सिंहांवर खूप विश्वास आहे। 4 सिंहांचा जो आपला शासन आहे, शासनाचा शिक्का, त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे। आणि मला असं वाटेल जे काही शासनाविरुद्ध वागतात ना त्यांना इथेच भोगायचंय। किती स्वतःला शाणे समजा, अगदी हुशार समजा, आणि काही नाही, शासनासमोर सगळं नमतं घ्यावं लागतं, इथेच भोगावं लागेल जर तुम्ही शासनाच्या विरोधात काहीतरी कराल तर। तसं मला या शासनावर विश्वास आहे आणि यंत्रणेवर विश्वास आहे, आणि नक्कीच याचा काहीतरी चांगला भाग निघेल, एक कायदा चांगला तयार होईल आणि या लोकांना 302 मर्डर केसच व्हायला हवाय, तरच काहीतरी होईल। 60 तास हा आरोपी ताब्यात नव्हता। 60 तास मुंबई पोलीस एका 25 वर्षाच्या मुलाला शोधत होते, सापडला कुठे तर शहापूरमध्ये। मुंबईमध्ये अपघात होतो, शहापूरमध्ये आरोपी सापडतो, 60 तास पोलिसांना सापडत नाही। या 60 तासांमध्ये तुम्हाला काय उत्तर दिलं मुंबई पोलिसांनी? काहीच नाही ना। 60 तासामध्ये तो शहापूरला पोहोचेपर्यंत एवढे सीसीटीव्ही आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की ते कुठे दिसला नसेल। यांनी काही चेक केलं नाही काय, आय डोंट नो।
कारण काय माझ्या मते तर तो नक्कीच मिळाला पाहिजे होता लगेच ऍक्च्युली, पण आय डोंट नो. पण आता तो सापडलाय, मला त्याला नक्कीच. आणि नाहीतर आम्ही आंदोलन तर छेडण्याच्या मार्गावर आम्ही आता वळली जाणार आहे. कारण का आमच्यामध्ये एक प्रथा असते की ते 3 दिवसानंतर त्यांना बाहेर काढतो आम्ही, चहा पाणी देतो आणि त्यांनी आता तुम्ही बाहेर येऊ शकता, काम करू शकता या हिशोबानं. ते आता मी तिथे जाणार आहे, तेव्हा तिथे बोलणार आहे. मला राजेंद्र शिरोडकर हे माझे मित्र आहेत ऍडव्होकेट, त्यांनी हे सगळं सकाळी मला अगदी पहाटे 7:30ला फोन केलाय. त्यांची आज औरंगाबादला केस आहे. ते म्हणाले वाड्या मी तुझ्यासाठी आहे, तू मला सांग कुठे अपियर व्हायचंय, काय करायचं मला सांग, मी येतो, आपण त्यांना लटकू. तर मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि व्यवस्थित आम्ही प्लॅन करून हे करणार आहे. आता हे लोक प्लॅन करतात, आम्ही चांगला प्लॅन करू शकतो. आणि हे बघा चांगली लोक पण आहेत या जगामध्ये, म्हणून हे जग चालतंय. जर 100 लोक वाईट वागत असतील तर 5 लोकही चांगलीच वागतात. आणि चांगली लोक समोरून फोन करतात मला, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आणि याला लटकवणारच मी नक्की सांगतो तुम्हाला. मला तुमचं आश्चर्य वाटतंय की इतक्या दुःखामध्ये सुद्धा चांगुलपणावरचा तुमचा विश्वास कायम आहे. खरं तर तोच विश्वास आहे ज्याच्यामुळे हा समाज टिकून आहे. नाही, आपल्याला ठेवायलाच पाहिजे, दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे, कळलं का? आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, आपल्याला ठेवावाच लागेल विश्वास शासनावर. आणि आपण जर शासनावर विश्वास ठेवला तर इतर लोक विश्वास ठेवतील. आणि मला वाटतं आमच्यासारख्या लोकांनी विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. माझी बायका पोरं तर रोज मला ओरडत असतात, कशाला बोलतोय, जर काहीतरी करतील ते समोरचे काय. मी अक्षरशः माझ्याकडे वेळ असेल, शूटिंग नसेल ना तर ते इकडून गाडी पळवतात ना, त्यांना पकडून मी, पोलीस तर माझे आहेत मला माहिती आहे, मी फोन केला की येतात आणि त्यांना आत टाकतात. त्यांना आणि सगळं सांगतो, बघा सगळं रेकॉर्ड चेक करा, याचं PUC चेक करा, सगळं चेक करा, लावा यांना धंद्याला. हे मी करतो, कळलं काय? त्यामुळे मला असं वाटतं की आहे जगामध्ये देव आहे आणि देव करेल, स्वामी माझे नक्कीच काहीतरी करेल. आपण सगळे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवूयात. पण जयवंत काका, मला कल्पना आहे की तुमच्या अख्ख्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, आपली काही चूक नसताना आपल्या कुटुंबातला एक कर्तसवर्त माणूस गमवावं, एका मुलानं त्याची आई गमवावी, एका पतीनं त्याची पत्नी गमवावी, सगळा संसार अर्ध्यावर असा यावा, हे कुणालाही न झेपणारं दुःख आहे. वाईट आणखीन या गोष्टीचं वाटतं की ज्यानं हे केलं त्यानं ते इतक्या क्रूरतेनं केलं की त्याच्या आठवणी अनंत काळ मनावर ओरखडे नाही जखमा बनून राहतील आणि त्या न बऱ्या होणाऱ्या जखमा आहेत. तुम्ही अपेक्षा करताय की आता तर आरोपी सापडलाय, आपण सगळेच जण प्रयत्न करूयात की आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळो आणि पुन्हा असं कृत्य करण्याची कुणाची हिंमत न हो. या आत्ता इतक्या कठीण काळातही तुम्ही आमच्याशी बोललात, तुमच्या भावनांना वाट मोकळी करून दिलीत, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. एक मिनिट डॉक्टर, मला आणखीन एक सांगायचं यातून की आपली लोक रिॲक्ट नाही करत. जर ऍक्सिडेंट होतो तर निघून जातो, हे सगळं थांबवायला पाहिजे असं मला वाटतं. आपण रिॲक्ट केलं पाहिजे. मी फक्त तुम्हाला जयवंत काका विनंती करते, तुमचा कॅमेरा ना रोटेट झाला, त्यामुळे तुमचं शेवटचं वाक्य माझ्यापर्यंत नीट नाही पोहोचले. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की जे लोक बघायची भूमिका घेतात ना त्यांनी पुढे यायला पाहिजे, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण बघतो, कुठे ऍक्सिडेंट झालाय, काय झालं ते बघून लोक पुढे जातात, किंवा काही गोष्ट असेल, निदान 4 लोकांना एकत्र करा आणि त्या माणसाला अडवा. हे तरी केलं ना तरी खूप आहे असं मला वाटतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं जेव्हा शक्य होईल तेव्हा ते करतं. पण जसं तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की आपण समाज म्हणून पुढे जात असताना, प्रगल्भ होत असताना समाजाची ही बाजू सुद्धा आणखीन प्रगल्भ व्हायला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात उठून उभं राहिलं पाहिजे, न्यायाची मागणी कठोर केली पाहिजे, तरच यंत्रणा आपल्यासाठी न्यायासाठी उभ्या राहतील. ही मागणी आणि ही रास्त मागणी आहे कोणत्याही लोकशाही प्रधान देशामध्ये, ही फार मोठी नाहीये. जयंत काका, तुम्ही माध्यमातल्या आमच्यासारख्या अनेकांना परिचित आहात. याचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की आमच्या कुणाचाही वाढदिवस तुम्ही कधी चुकवत नाही. तुम्ही अनेकांना आम्हाला फोन करता, जीवेत शरदा शतम असा शुभेच्छा देता, आपुलकीनं चौकशी करता. आज तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला असा निरोप देण्याची वेळ यावी आणि त्याबद्दल चर्चा करण्याची वेळ यावी, यामुळं खरंच आमच्याही भावना आज खूप जड झाल्यात. पण तरीही तुम्ही बोललात. कावेरीजींना आपण सगळेच जण श्रद्धांजली वाहूयात. त्यांच्या आठवणी
तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या मनामध्ये कायम राहतीलच. थँक्यू व्हेरी मच NDTV मराठीशी बोलल्याबद्दल. छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा NDTV मराठी.